खव्याच्या उत्पादनासाठी धाराशिव जिल्हा ओळखला जातो, पण वाढत्या उन्हामुळे खवा आणि पेढा उद्योग संकटात सापडलेला आहे। परिणामी कुंतलगिरीचा पेढा महागलेला आहे। पाहूयात। तीव्र उष्णतेच्या झळांचा सर्वसामान्यांप्रमाणे गायीगुरांवरही परिणाम होऊ लागलाय। धाराशिव जिल्ह्यात दररोज साधारण 5 ते 6 लाख लिटर दूध उत्पादन होतं। मात्र सध्याच्या तीव्र उष्णतेमुळे दूध उत्पादन निम्म्यावर आलं आहे। याचा परिणाम म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील कोट्यवधींची उलाढाल असणारा खवा उद्योगही संकटात आलाय। दुधाच्या कमतरतेमुळे खवा उत्पादन घटलं आहे। खवा कमी येत असल्यानं कुंतलगिरी पेढा व्यावसायिकांना याचा फटका बसतोय। जनावर हे उष्णता असल्या कारणानं जे पाणी आहे ते जास्त पिल्या कारणानं दुधामध्ये जे प्रोटीन आणि फॅट आहे त्याचं पण प्रमाण कमी झालेलं आहे। पर्यायानं हा उत्पादन करताना दूध 300 ते 400 मिली जास्त लागतं। उन्हामुळे जनावरांना पुरेसं पाणी आणि चारा मिळत नाहीये, त्यामुळे जनावरांचं आरोग्य खालावतंय। शेतकऱ्यांचा खर्चही वाढलाय, पण दूध उत्पादन घटल्यानं शेतकऱ्यांचं उत्पन्नही कमी झालंय। ते परिणाम उन्हामुळे झालेला आहे। उन्हामुळे टेम्परेचर वाढून येते, जनावरांना तकलीफ व्हायला लागली। 25 लिटर निघत होतं, पण आता काहीच नाही, 10-15 लिटरवर आलेले आहेत ना। ऊन वाढले जास्त होते। खायला चारा आहे, काही चारा वैरणीचा चारा किती करतो, उन्हाचा परिणाम झाला नाही तर महागाला 2 दिवसाखालीच एक उन्हाच्या टेम्परेचरमुळे गेली नाही काय झालं। नुकसान 1.5 लाखाचं नुकसान झालं आमचं। एकीकडे उष्णतेचा तडाखा वाढतच चाललाय, त्यामुळे दूध उत्पादन कमी होत असल्यानं खवा पेढ्यासारखे पदार्थ महागलेत। परिणामी जनावरं, दूध उत्पादक शेतकरी, दुधावर आधारित व्यावसायिक ते ग्राहक या सर्वांनाच वाढत्या उन्हाच्या झळांचा फटका बसतोय। ज्ञानेश्वर पतंगे, झी24 तास, धाराशिव। मँचेस्टर नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीमध्ये यंत्रमाग उद्योग मोठ्या अडचणीत सापडलाय। सूत दरात झालेली मोठी वाढ आणि कापडाला नसलेली मागणी यामुळे यंत्रमाग धारकांनी आठवड्यातनं 3 दिवस कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाचा थेट फटका हजारो कामगारांना बसणार आहे। पाहूयात। इचलकरंजी यंत्रमाग उद्योगाचं प्रमुख केंद्र, पण सध्या इथल्या उद्योगावर मंदीचं सावट आहे। सूत दरात सातत्यानं होत असलेली वाढ आणि बाजारात कापडाला नसलेली मागणी यामुळे यंत्रमाग धारक अडचणीत आले। अमेरिका इराण युद्धानंतर सूत दरात अचानक वाढ झाली। प्रति किलो 25 ते 30 रुपयांनी वाढ झाल्यानं उत्पादन खर्च प्रचंड वाढला। याच पार्श्वभूमीवर तोटा टाळण्यासाठी यंत्रमाग धारकांनी मोठा निर्णय घेतला। आठवड्यातून 3 दिवस कारखाने बंद ठेवून उत्पादन घटवण्याचा निर्णय घेण्यात आला। भारतातील सुती धागा हा बाहेर देशात निर्यात होत असल्यामुळे भारतात देखील सुती धागा उत्पादन होत असताना देखील त्याचे देखील दर वाढत आहे आणि दोन्ही प्रकारचे धाग्यांचे दर वाढल्यामुळे यंत्रमाग धारकांना आपले कापड विकताना तेवढे भाव वाढून मिळत नसल्यामुळे आज यंत्रमाग धारक आर्थिक अडचणीत सापडला आहे आणि यंत्रमाग धारकांपुढे आता एकच पर्याय राहिला आहे की तो उत्पादन कमी करण्याचा आणि उत्पादन कमी केल्याशिवाय नुकसानमध्ये कमी होणार नाही हे गणित असल्यामुळे इचलकरंजी येथील उत्पादक यंत्रमाग धारक आपलं उत्पादन कमी करण्याच्या तयारीत आहेत। आठवड्यातून 2 ते 3 दिवस आपले यंत्रमाग बंद ठेवून ते आपलं उत्पादन कमी करण्याच्या तयारीत आहेत। मात्र या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसतोय तो कामगारांना। रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांसाठी 3 दिवसांची सुट्टी म्हणजे थेट कामगारांवर अन्याय असल्याची भूमिका कामगार नेत्यांनी मांडली। कोणतीही नोटीस न देता अशा प्रकारे यंत्रमाग बंद ठेवणं म्हणजे कामगारांच्या अधिकाराचं उल्लंघन आहे। त्यामुळे त्याविरोधात आम्ही जोरदार आवाज उठवू अशी भूमिका इचलकरंजीमधील कामगार नेत्यांनी घेतली आहे। कामगारांचा विचार न करता, कामगारांना विश्वासात न घेता हा जो आठवड्यातून 3 ते 4 दिवस उत्पादन घटवण्याच्या नावानं जो 3-4 दिवस कारखाने बंद करण्याचा निर्णय केलाय तो कामगार विरोधी आहे। याला लाल बोटा जनरल कामगार युनियनचा तमाम इचलकरंजीतील यंत्रमाग कामगारांचा विरोध आहे। ताबडतोबीनं तुम्हाला धंदा बंद करायचा असेल, 4 दिवस थांबायचा असेल तर त्या दिवशी कामगारांना पगार दिला पाहिजे। यंत्रमाग धारकांच्या मते सूत दरवाढीचा फायदा सूतगिरण्या आणि व्यापाऱ्यांना होतोय, पण उत्पादन करणारा घटक मात्र तोट्यात चाललाय। सूत दर नियंत्रणात आले आणि कापडाला मागणी वाढली तरच पुन्हा पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू करण्याची भूमिका उद्योगधारकांनी घेतली आहे। पण दुसरीकडे मात्र कामगार वर्गाचे यामध्ये मोठे हाल होणार आहे। म्हणूनच सरकारनं या संकटातून मार्ग काढण्यासाठी तातडीनं हस्तक्षेप करून सूत दरावर नियंत्रण आणावं अशी मागणी इचलकरंजीमधील यंत्रमागधारकांनी केली आहे। प्रताप नाईक, इचलकरंजी, झी24 तास।